कळमेश्वर महामार्गावर भीषण अपघात, बसने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीची जोरदार धडक। कळमेश्वर तालुक्यातील काटोल नागपूर महामार्गावर खापरी गावाजवळ एका भीषण अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत। सिटी इंडिया न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काटोलकडून नागपूरच्या दिशेने जाणारी एसटी बस क्रमांक MS07 C9540च्या चालकाने खापरी ग्रामपंचायतीसमोर अचानक ब्रेक लावला। यामुळे मागून भरधाव येणाऱ्या वेगाने दुचाकीचा क्रमांक MH40 2643 ताबा सुटला आणि ती थेट बसच्या मागील बाजूला जाऊन जोरदार आदळली। या भीषण धडकेत दुचाकीस्वार कार्तिक शिवाजी जामगावकर वय 19 वर्ष आणि त्याचा मित्र ओमकार नरेश कुंभे वय 18 वर्ष दोघेही राहणार उबकी तालुका कळमेश्वर हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनांचा पंचनामा केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। पानी नको दे जरा थोडंसं वरतं घ्या गाडी याच्यावर ट्रायल हे करा ना। ये कुंडे को लड़का ने वो जाता और को नहीं का कौन सो अपना घ्या मागे घ्या रे ओए हाँ वो कौन वो कुंडे के लड़का को बाहर निकलो बस में खापरे में घ्या पकडो जरा नहीं दालन को चाहिए पकड़ना अरे